कर्क राशीच्या मंडळींनो, एक क्षण थांबा. कारण सप्टेंबरमध्ये तुमच्या कुंडलीत एक अशी ग्रहस्थिती तयार होत आहे जी तुमच्या भाग्याला, शिक्षणाला आणि करिअरला नवी दिशा देऊ शकते. आणि एक तारीख 19 सप्टेंबर, ही तारीख विशेष लक्षात ठेवा. कारण या दिवशी मंगळ तुमच्या प्रथम भावात प्रवेश करणार आहे आणि तिथे आधीपासूनच उच्चस्थ बृहस्पती विराजमान आहेत. म्हणजेच बृहस्पतीची बुद्धी आणि मंगळाची ऊर्जा दोन्ही एकत्र येणार आहे. पण त्याआधी 7 सप्टेंबर नंतर व्यवसायाला वेग मिळण्याचे संकेत आहे. म्हणून सप्टेंबर कर्क राशीसाठी फक्त आणखी एक महिना नाही, हा निर्णय घेण्याचा, पुढे जाण्याचा आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचा काळ आहे. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, अमोघ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कर्क राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज लाईफ, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रावर सप्टेंबरमधील ग्रहस्थितींचा काय परिणाम होणार आहे हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आणि सर्वात आधी तुमच्या आरोग्याकडे पाहूया. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि कर्क ही जलतत्वाची रास आहे. त्यामुळे मनाचा, भावनांचा आणि आरोग्यांचा परस्पर संबंध अधिक जाणवू शकतो. कधी मनात एक विचार तर कधी दुसरा. ओव्हर थिंकिंग, मूड स्विंग्स आणि भावनिक अस्थिरता ही तुमच्या स्वभावाची एक बाजू असू शकते. पण या महिन्यात प्रथम भावात उच्चस्थ बृहस्पती आहे. बृहस्पती ज्ञान देतो, समजूतदारपणा देतो आणि मानसिक परिपक्वताही वाढवतो. म्हणून एकंदर आरोग्याच्या दृष्टीने सप्टेंबर चांगला दिसत आहे. मात्र एक महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा, 19 सप्टेंबर. विशेषतः प्रवास करत असाल तर खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्या. कारण दूरचा प्रवास आणि मंगळाची स्थिती यामुळे पोटाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतात. पचन किंवा स्टमकशी संबंधित समस्या जाणवू शकतात. डोळ्यामध्ये इरिटेशन होणं किंवा आधीपासून मायग्रेन असेल तर थोडी काळजी घ्या. पण ही मोठी समस्या दिसत नाही. 19 सप्टेंबर नंतर आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते. आता येऊया विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, शिक्षण. कर्क राशीचा पंचम भावाचा स्वामी मंगळ आहे आणि सध्या मंगळ 12व्या भावात आहे. पण 19 सप्टेंबर नंतर मंगळ प्रथम भावात येतो आणि तिथे उच्चस्थ बृहस्पती आधीपासून आहे. बृहस्पतीची पंचम भावावर शुभ दृष्टी आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत 19 सप्टेंबर नंतर परिस्थिती विशेष मजबूत होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी मोठे करायचं आहे, शिक्षणात बदल करायचा आहे, नवीन दिशा घ्यायची आहे, असा विचार करत असाल तर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नवीन ॲडमिशन, नवीन कोर्स, एखादी मोठी परीक्षा किंवा शिक्षणाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय 19 सप्टेंबर नंतरचा काळ त्यासाठी चांगला दिसत आहे. विशेषतः परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. म्हणून फक्त विचार करत बसू नका, योग्य निर्णय घ्या आणि पुढे जा. आता येऊया प्रेमसंबंधाकडे. पंचम भावाचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ 12व्या भावात असल्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या अर्ध्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो. कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या छोट्या बोलण्याचा मोठा अर्थ घेतला जाऊ शकतो आणि मग छोटा विषय मोठ्या आर्ग्युमेंटमध्ये बदलू शकतो. विशेषतः 19 सप्टेंबर पूर्वी थोडं सावध राहायला हवं. समोरची व्यक्ती रागवली तर तुम्ही त्या क्षणी प्रतिक्रिया देऊ नका. कारण मंगळ हा अग्नीचा ग्रह आहे आणि चंद्र हा जलतत्वाचा. या दोघांच्या प्रभावामुळे भावना आणि प्रतिक्रिया दोन्ही तीव्र होऊ शकतात. पण 19 सप्टेंबर नंतर मंगळ प्रथम भावात येतो आणि बृहस्पतीसोबत त्याची स्थिती नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून सप्टेंबरचा उत्तरार्ध प्रेमसंबंधासाठी चांगला दिसत आहे. आता येऊया मॅरेज लाईफकडे. कर्क राशीसाठी सप्तम भावाचा स्वामी शनी आहे आणि शनी नवम भावात आहे. त्यामुळे जीवनसाथीच्या भाग्यात आणि मॅरेज जीवनामध्ये चांगले बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्चस्थ बृहस्पतीची सप्तम भावावर शुभदृष्टी आहे. ही मॅरेज जीवनासाठी खूप सकारात्मक स्थिती आहे.
विवाह झाला नसेल तर नातं पुढे नेण्याची शक्यता वाढू शकते. लग्नाबाबत चर्चा सुरू असेल तर ती पुढे जाऊ शकते आणि मॅरिड असाल तर जीवनसाथीकडून सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. म्हणून मॅरेज लाईफच्या दृष्टीने सप्टेंबर महिना अतिशय चांगला दिसत आहे. आता येतो या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा भाव, करिअर, भाग्य आणि व्यवसाय. कर्क राशीसाठी नवम भावाचा स्वामी बृहस्पती आहे आणि हाच बृहस्पती प्रथम भावात उच्चस्थ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो स्वतःच्या भाग्यस्थानावर शुभदृष्टी टाकत आहे. म्हणजेच भाग्याचा स्वामी स्वतःच्या भावाकडे बघत आहे. ही परिस्थिती भाग्याच्या दृष्टीने खूप मजबूत आहे. हो, शनी काही गोष्टींमध्ये विलंब करू शकतो, कारण शनीचा स्वभावच गोष्टींना पूर्ण वेळ घेऊन करण्याचा आहे. पण याचा अर्थ भाग्य साथ देणार नाही असं अजिबात नाही. उलट बृहस्पतीची मजबूत स्थिती शनीच्या विलंबाला संतुलित करू शकते. म्हणून थांबू नका, निराश होऊ नका आणि एखादी गोष्ट लगेच झाली नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. गुंतवणूक, प्रॉपर्टी, गोल्ड, स्टॉक मार्केट किंवा एखादी मोठी आर्थिक योजना याबाबत विचार करत असाल तर सप्टेंबरमध्ये नियोजनपूर्वक पुढे जाण्याची शक्यता चांगली आहे. आता करिअर, दशम भावाचा स्वामी मंगळ आहे आणि सध्या मंगळ 12व्या भावात असल्यामुळे मनात एक विचार येत असेल की नोकरी सोडावी का, काहीतरी नवीन करावं का, जॉब चेंज करावा का, फॉरेनमध्ये जावं का, करिअरची दिशा बदलावी का, असे विचार येण्यामागे दशमेचा 12व्या भावाशी असलेला संबंध कारणीभूत आहे. म्हणून करिअर चेंजची इच्छा या काळात स्वाभाविक आहे. पण 19 सप्टेंबर नंतर मंगळ प्रथम भावात येतो. त्यामुळे तुमचा जिद्द वाढेल, ऊर्जा वाढेल, टार्गेट पूर्ण करण्याची इच्छा वाढेल. पण याचबरोबर एक सावधगिरी आहे. घाई आणि राग, मनात आलं की लगेच बोलून टाकणं, कुणाशी वाद घालणं किंवा अचानक निर्णय घेणं यामुळे स्वतःचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ऊर्जा जपून वापरा, पण नियंत्रणासोबत राहा. आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सप्टेंबरचा काळ तुमच्यासाठी सपोर्टिव्ह दिसत आहे. नवीन जॉब मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आता व्यवसाय, आणि इथे एक तारीख पुन्हा लक्षात ठेवा, 7 सप्टेंबर. या दिवशी बुधाचा बदल होतोय आणि 7 सप्टेंबर नंतर व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते. कामाला वेग मिळू शकतो, अडकलेली कामे पुढे सरकू शकतात, नवीन संधी मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, व्यवसाय थांबणार नाही तर तो पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणून व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या मंडळींनी 7 सप्टेंबर नंतरचा काळ विशेष लक्षात ठेवावा. आता सप्टेंबरच्या 2 सर्वात महत्त्वाच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 7 सप्टेंबर बुधाचा बदल, व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा, आणि 19 सप्टेंबर मंगळाचा प्रथम भावात प्रवेश, शिक्षण, करिअर, निर्णय आणि वैयक्तिक ऊर्जेसाठी महत्त्वाचा बदल. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे उच्चस्थ बृहस्पती. म्हणून कर्क राशीच्या मंडळींनी सप्टेंबर हा थांबण्याचा महिना नाही, हा निर्णय घेण्याचा महिना आहे. शिक्षणात पुढे जाण्याचा, भाग्याची साथ घेण्याचा, करिअरमध्ये दिशा ठरवण्याचा आणि व्यवसायाला वेग देण्याचा हा काळ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका, रागावर नियंत्रण ठेवा आणि सातत्य सोडू नका. कारण तुमच्याकडे भाग्याचा स्वामी बृहस्पती उच्चस्थ अवस्थेत आहे आणि 19 सप्टेंबर नंतर मंगळाची ऊर्जा त्याला साथ देणार आहे. म्हणून सप्टेंबर 2026 कर्क राशीसाठी काळ फक्त बदलत नाही, तुमच्यात पुढे जाण्याची ताकद वाढत आहे. अमुक सोबत राहा, ग्रहांचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. धन्यवाद.